नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका ब्लॉगमध्ये. तर ही आहे कोकणची सुंदर अशी सकाळ. तर वातावरण बघताय तुम्ही, खूप छान वाटत होतं. तर हे आहे खारेपठाण गाव, जिथे आम्ही स्टे केलं होतं. आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला आणि आम्ही आता CNG भरण्यासाठी थांबलो होतो. लेट्स सी, आज संडे आणि गर्दी पण खूप असणार आहे. तर चला बघूया काय होतं. तर इथे आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि मग पुढे आम्ही निघालो आहे गणपतीपुळेसाठी. तर इथपर्यंत तरी आमचा प्रवास छान झाला, पण पुढे बघायलाच तुम्ही आमचा प्रवास कसा होता ते. ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही गाईज. गाडी पार्किंग पण पूर्ण पाहिजे. पार्किंग पण पूर्ण फुल आहे. उतरून फक्त गाडी कुठे लावायची बघून येतो का? हां, मी चाललो. इथे पाहिजे इथे लावून. पार्किंग पूर्ण पॅक आहे मागेपर्यंत. गणपतीपुळे आणि आज रविवार आहे, सो आम्ही इथून चालत जाणार आहे मंदिराला. इथून 400 मीटर मंदिर आहे अजून. खूप लोक येत आहेत. रस्त्यांवरही खूप जाम आहे. गणपतीपुळे 1 किलोमीटर. केतन, कसं वाटतंय रविवारचा दिवस? रविवारचा जस्ट मी तर सांगेन जाऊच नाही. हो हो, यायचं ना मग. बघू शकता हो, हॉटेलला आले तर सुंदर दर्शन होईल तुमचं. मला आता शंका आहे, आपल्याला दर्शन होईल का नाही होईल. जाऊन बघेल. गाभाऱ्यातलं दर्शन घ्यायला लागतंय वाटतं. इकडनं चला, इकडनं. गाडी पार्क करणे उत्तम डिसिजन होता असं वाटायला लागलं. जागा असतात गाडी घेऊन हां, बघू शकता तुम्ही श्री गणपतीपुळे प्रवेशद्वार. तर आलो आम्ही गणपतीपुळेमध्ये आणि गर्दी बघताय. म्हणजे संडे तर होताच, बट लॉंग विकेंड होता, त्याच्यामुळे ही गर्दी जास्त होती. आणि लाईन बघताय तुम्ही, दर्शनासाठी लाईन आहे असं वाटलं आम्हालाही, असंच वाटलं. पण ही दर्शनासाठी लाईन नव्हती, ही प्रसादाची लाईन होती. आणि मंदिर त्यांनी टोटल बंद केलं. म्हणजे हे खूप डिसअपॉइंटिंग होतं की सगळेजण इतक्या लांबून आलेले असतात, तर कुणाचंच दर्शन होत नव्हतं. ही लाईन फक्त प्रसादाची होती. तर आणि समुद्राजवळ असल्यामुळे बाकीच्या लोकांनी ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या. आम्ही ऑलरेडी या ॲक्टिव्हिटी सगळ्या केल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही तिथे काहीच नाही केलं. थोडंफार शॉपिंग केली आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. ऊन पण खूप होतं, त्याच्यामुळे बीचवरही थांबू वाटत नव्हतं बिलकुल. चिडचिड झाली होती आमची. तर हे सगळं असं दर्शन नाही झालं त्याच्यामुळे. तर बघूयात, परत एकदा प्लॅन करू फक्त गणपतीपुळेचा, आणि तो पण असा मध्ये. विकेंडला कधीच आता येणार नाही आम्ही. तर हे दर्शन राहिलं आहे बाप्पाचं आमचं. तर ते नक्कीच आम्ही नेक्स्ट ट्रिप कधीतरी प्लॅन करू आणि येऊ नक्की परत गणपतीपुळेला. आता आम्ही निघालोय गणपतीपुळेवरून घरी जाण्यासाठी आणि फायनली आमचा ट्रिपचा एंड झाला आहे. तर भरपूर वेळ लागणार आहे जायला. आता संडे, खूप ट्रॅफिक वगैरे असणार आहे. तर आलो आहे आम्ही आता हॉटेलला, इथे जेवायला थांबलो आहे. छान आहे इथे जेवायचं स्पेस. एक वाजता आपण पोहोचू. 1 वाजता तुम्ही माझी कटकट ऐकता नाही ऐकता, तुम्हाला मग झोप आली असेल असं. त्याच्यामुळे मी त्याला आताच मनोगत म्हणजे काय सांगायचं आहे, तर माझ्याकडून काही चुका बिका झाल्या असतील, तुम्हाला काय राग बिग आला असेल
काही फरक नाही पडत मला. नाही आला बिला असेल तर ते तुमच्याकडे ठेवा. हा मला काय आलाय, सांगू आलाय मला आम्हाला. काय सांगू नका. आम्ही तेच सांगणार आहे आमच्या हा. भाषणामध्ये. ते तुमच्याकडे ठेवा. तो राग पण तुमच्याकडे ठेवा. सगळं तुमच्याकडे ठेवा. सर तुम्ही पुढे बघूच फक्त बोला. मी पुढेच बघतो. हा, हा. मी मागे थोडी बघतो. चालेल चालेल मग मागे बघून बोलू का? येतो असं सर काय? कंटिन्यू मी कंटिन्यू बस एवढंच मला बोलायचं आहे. नाही सर तुम्ही म्हटलं शहर हे आपलं स्थान आहे तोपर्यंत चालेल मला म्हणजे. दडून ठेवलंय. नाही दौडून नाही पण आता जाऊ दे. मन मोकळं करा सर. मोकळं केलंय मी आता पण बी सिरियस ओके पण माझ्यामुळे कोणाला तुम्हाला तुमचं मन भरून आलं का? हा जाम रडू नका डोळ्यात पाणी चमकायला लागलं सर तुमच्या. रडू आलंय पण बी सिरियस आता मी खरं सांगतो का माझ्यामुळे कोणाला काही त्रास झाला असेल बोलल्या बिलण्यातून तर माफी असावी बस. माफी ओके. अशी नाही मागायची, मग कशी मागायची? नतमस्तक व्हायचं. नाही नाही, एवढा असेल तर नको ती माफी नाही दिली तरी चालेल. तुम्हीच बोलले, तुमच्याकडे ठेवा ती. तुम्हीच बोलले माफी. तुमच्याकडे ठेवली तरी तुम्ही चालेल. नतमस्तक होऊ शकता. सर असं वाटतंय तुम्ही काय कुठलं स्टेशन बोलले ते? ते दापोली नाही हे दापोली जाऊन आलोय आपण. मग कुठे? ट्रॅफिक कुठे लागेल म्हणले होते. माणगावला. नाही, इंदापूर. आता इंदापूरला कदाचित लागू शकते. मग आता आपण इंदापूर जवळ आहे का? ओळख आहे का इकडे? नाही इंदापूर जवळ जाऊ दे, इकडे नाही. प्रॉपर्टी नाही का तुमची? नाही नाही आमचं मालवण को- अख्खं तुमचंच आहे. मालवण मध्येच आपलं सगळं मालवण आपलं असं नेक्स्ट ना. अहो, पण तुम्ही एवढ्या पावलं. तर जिजूंशी कॉन्टॅक्ट करा. मालवण आपलं सगळे असतं रिसॉर्ट ना. त्यांचे आहेत तिथे. त्याच्यात कुठे ना कुठे नाव लिहिलेलं आहे. चिपळूणवरून आम्ही 2 वाजता निघालोय आणि आता वाजलेत 11:15. तरी अजून आम्ही पेन मध्येच आहोत. पेन पण नाही आलेला अजून. पेन पण आलाय नाही अजून वाटतं. आता आम्ही जस्ट ट्रॅफिक आणि सीएनजी साठी लाईन विकेटला अजिबात फिरायला जायचं नाही. आम्ही सगळे 3 दिवस खूप छान केले. फक्त आमच्या लास्टच्या दिवशी चूक झाली आहे ती म्हणजे गणपतीपुळे. कधीच सुट्टीच्या दिवशी नाही यायचं फिरायला. सो स्टे ट्यून. आम्ही पोहोचल्यावर सांगूच तुम्हाला किती वाजता पोहोचतोय. अजून तरी किती दाखवत आहे? 2.5 तास ना? याच्यानुसार आपण 1:15ला पोहोचणार आहेत. आता वाजत 2 आणि आम्ही 2 वाजता घरी पोहोचतोय फायनली. खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं आहे आमचं आज. तर इथेच आमची ट्रिप एंड होते आणि खूप जास्त छान ट्रिप झाली. खूप मेमरीज घेऊन चाललो आहेत आम्ही आणि असेच ट्रिप तुम्हाला बघायला मिळतील अंटिल नेक्स्ट ट्रिप. सो बाय. आणि त्यात मी एक ॲड करू इच्छितो की आम्ही स्टार्ट केलं होतं 0 पासून ही ट्रिप. अंदाज होता की 1000 किलोमीटर फिरेल गाडी. ती जवळपास आता 1300 किलोमीटरच्या वर फिरली आहे आणि एकटी गाडी केतनने चालवली पूर्ण. हां आणि केतन जिजूंच्या ड्रायव्हिंगला आम्ही खूप जास्त काय सलाम करू शकतो. आणि खूप छान ड्राईव्ह केलं आहे आणि आम्हाला सेफली घरीपर्यंत आणलं. विदाउट एनी रिस्क. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.